नमस्कार, आपले स्वागत आहे कूल किचन मध्ये। आज आपण अगदी एक साधा प्रकार बघणार आहोत, पण तो खाताना अतिशय मस्त असा रॉयल फील देईल। आंब्याचाच पदार्थ आहे, कारण सीजन आंब्याचा चालू आहे। चला तर मग बघूयात आपण शेवई मँगो डिझर्ट। सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे एक पातेलं तापत ठेवलेलं आहे। यामध्ये आपल्याला एक चमचाभर तूप घालायचं आहे। आता तूप हा ऑप्शनल पदार्थ आहे इथे, पण आपल्याला गोड पदार्थ म्हणलं की थोडंसं तूप आवडतं म्हणून मी घातलेलं आहे। याचबरोबर इथे मी शेवया घालते। आता या माझ्याकडे मँगो शेवया अवेलेबल आहेत म्हणून मी मँगो शेवया वापरते, पण तुमच्याकडे जर साध्या नेहमीच्या शेवया असतील तर त्यासुद्धा चालते। या शेवया आता आपल्याला या तुपावर 1 मिनिटभर साधारण परतून घ्यायच्या आहेत, जेणेकरून ह्या खमंग होतील। तुम्ही बघू शकता आता शेवया जरा लालसर झालेल्या आहेत। आता यामध्ये आपल्याला शिजवण्यापुरतं पाणी घालायचं आहे। मी गरम पाणी वापरते कारण यामुळे शेवया व्यवस्थित आणि पटकन शिजतील। आता तुमच्या जर शेवया जर मीठ घातलेल्या असतील साध्या शेवया, तर मात्र तुम्हाला आता हे पाणी घातल्यावर हे पाणी काढून टाकावं लागेल एक साधारण अर्धा मिनिट शेवया यामध्ये राहिल्यावर, आणि मग परत फ्रेश पाणी किंवा दूध यामध्ये घालावं लागेल। आता आपण आता हे पाणी यामध्ये ठेवणार आहे, कारण ह्या माझ्या शेवयांमध्ये मीठ नाही। त्याला आता साधारण 2 ते 3 मिनिट आपल्याला शिजवण्यासाठी ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता आता शेवया व्यवस्थित शिजलेल्या आहेत। आता यामध्ये आपण घालायची आहे साखर। आता आपल्याला जेवढ्या शेवया आणि दूध घालणार आहे त्या अकॉर्डिंगच घालायची आहे, जास्त घालायची नाही। आणि आता इथे मी आज मँगो शेवया वापरल्या, त्यामुळे ह्याच्यात थोडासा मँगो फ्लेवर असतो। पण जर तुम्ही प्लेन शेवया वापरणार असाल तर तुम्ही ह्याला थोडंसं फ्लेवरसाठी व्हॅनिला इसेन्स किंवा मँगो इसेन्स किंवा वेलदोड्याची पूड घालू शकता। आता साखरेनंतरच लगेच आपण घालायचं आहे यामध्ये दूध। जसं आपण खीर बनवतो शेवयाची, तशीच खीर इथे आपल्याला बनवायची आहे। फक्त खूप जास्त पातळ बनवायची नाहीये, ही थोडीशी आपल्याला घट्टसर लागणार आहे। त्यामुळे आता ही खीर आपण व्यवस्थित तयार करून घेऊयात आणि उकळून घेऊयात। त्यापूर्वी खीर उकळताना आपल्याला यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। आता ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता। जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत नसतील तर तुम्ही स्किप केले तरी चालतील। इथे मी गुलाबाच्या पाकळ्या, काजू आणि पिस्ते घातलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स घालू शकता आणि ते कम्प्लिटली ऑप्शनल पण आहे। तुम्ही बघू शकता आपली खीर आता छान उकळलेली आहे, ती थोडीशी मगासपेक्षा आटलेली पण आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि ही खीर रूम टेम्परेचरला येईपर्यंत गार करून घेऊया। आता तुम्ही बघू शकता आपली खीर व्यवस्थित गार झालेली आहे रूम टेम्परेचरला। आता यामध्ये इथे तुम्ही बघू शकता मी थोड्याशा आंब्याचा पल्प सारखा करून घेतलेला आहे, तो मिक्स करायचा आहे। आणि याचबरोबर आपण इथे आंब्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत, आंब्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत बाईट साईज, ते पण मिक्स करायचे आहेत। आता इथे तुम्ही तुकडे हापूस आंब्याचे वापरले तर जास्त छान चव येते, कारण हापूस आंब्याला एकतर स्वतःची छान अशी गोडीही असते आणि ह्याचे चंक्स खायला जास्त छान वाटतात। आणि रस तुम्ही हापूस आंब्याचा वापरू शकता किंवा दुसरा कुठलाही तुमच्याकडे जो अवेलेबल असेल त्याचा चालेल। आता हे आपल्याला सगळं छान मिक्स करायचं आहे आणि गार करून आपल्याला हे सर्व करायचं आहे। चला तर मग मी हे मिक्स करते आणि गार करून सर्व करते। तर असं मस्तपैकी आपलं मँगो डिझर्ट तयार झालेलं आहे। हे मस्त मँगोपासून तयार झालेलं चिल्ड डिझर्ट तुम्ही घरी कधी करून बघता, नक्की करा आणि मला कळवा। धन्यवाद।